मित्रांनो, एका छोट्याशा मोमो स्टॉल मधून दररोज 3 ते 10 हजारापर्यंत विक्री होऊ शकते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतातील अनेक तरुण आज हाच व्यवसाय करून महिन्याला 50,000 ते 2 लाखांपर्यंत कमाई करत आहेत. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत, कमी जागेत आणि जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला मोमो स्टॉल व्यवसायाची संपूर्ण माहिती देणार आहे. या व्यवसायात गुंतवणूक, साहित्य, परवाने योग्य जागा, नफा, मार्केटिंग हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांपासून कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला मोमोज खायला आवडतात. त्यामुळे योग्य चव, स्वच्छता आणि लोकेशन असेल तर हा व्यवसाय खूप चांगला चालू शकतो. मित्रांनो, मोमोज हा मूळचा तिबेट आणि नेपाळमधील पदार्थ आहे, पण आज भारतातील जवळपास प्रत्येक शहरात आणि गावात मोमोजची मोठी मागणी आहे. विशेषतः कॉलेज, IT ऑफिस, मार्केट, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या भागात मोमोजची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. या व्यवसायावर ग्राहक पुन्हा पुन्हा येतात. जर तुमची चव आणि सेवा चांगली असेल तर ग्राहक तुमच्यासाठी मोफत जाहिरात करतो. यामुळे मार्केटिंगचा खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. या व्यवसायाचे सर्वात मोठे फायदे जर कोणते असतील मित्रांनो, हा व्यवसाय तुम्ही कमी गुंतवणुकीत करू शकता, कमी जागेत करू शकता. या व्यवसायामध्ये तुम्हाला रोज रोज पैसे मिळतात. ग्राहक जास्त वाढत आहेत. या व्यवसायामध्ये सतत वाढणारी मागणी, सारखी मागणी वाढत आहे. फ्रँचायझी शिवाय स्वतःचा ब्रँड तयार करण्याची तुम्हाला मित्रांनो संधी आहे. आज अनेक लोक छोट्या स्टॉल पासून सुरुवात करून स्वतःचे कॅफे आणि अनेक आउटलेट उघडत आहेत. म्हणून जर तुम्ही मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेवर लक्ष दिले तर हा व्यवसाय मित्रांनो तुम्हालाही खूप चांगल्या पद्धतीनं नफा मिळवून देऊ शकतो. मोमो स्टॉल सुरू करण्यासाठी मित्रांनो किती पैसे लागतील? मित्रांनो, हे तुमच्या सेटअपवर अवलंबून आहे. जर तुम्ही साधा स्टॉल सुरू करत असाल तर सुरुवातीला साधारणतः 50,000 ते 1 लाख मध्ये तुमचा हा व्यवसाय मित्रांनो सुरू होऊ शकतो. जर तुम्हाला प्रीमियम लुकचा फूड कार्ट किंवा छोटंसं दुकान सुरू करायचं असेल तर 1 लाख, 1.5 लाख ते 5 लाखापर्यंत तुमचं जसं गुंतवणुकीचं तुमचं जिथपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता तेवढं तुम्हाला गुंतवणूक लागू शकते. मित्रांनो, सुरुवातीला जास्त खर्च करण्यापेक्षा ग्राहकांचे चव जिंकणे जास्त महत्वाचे आहे. या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य कोणकोणते लागणार आहेत मित्रांनो? मोमोचं स्टीमर असेल, गॅस शेगडी असेल आणि सिलेंडर असेल, स्टेनलेस स्टीलची भांडी असतील लागणारी, चॉपिंग बोर्ड असेल, सुरी, मिक्सिंग बाउल, सर्व्हिस प्लेट्स किंवा डिस्पोजेबल बॉक्स असतील, टिश्यू पेपर असतील, हातमोजे असतील. मग तुम्हाला पाण्याची सुविधा करायला लागेल तिथं, स्वच्छ पाण्याची. कच्चा माल जो आहे, मैदा असेल, कोबी, गाजर, कांदा असेल, आले, लसूण, हिरवी मिरची असेल, कोथिंबीर असेल, पनीर, चिकन, मोमोज किंवा तिखट चटणी असेल, मोमोजची चटणी असेल. हा तुमच्या व्यवसायासाठी सर्वात मोठा पदार्थ ठरू शकतो. काय तर मोमोजची चटणी. मित्रांनो, व्यवसाय यशस्वी होण्यामागे 50% वाटा मित्रांनो लोकेशनचा असतो. स्टॉल उघडण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणी तुम्ही कॉलेज परिसरात मोमोजचा स्टॉल टाकू शकता, शाळेजवळ मोमोजचा स्टॉल टाकू शकता, IT ऑफिस असतील किंवा बस स्टँडचा परिसर असेल, रेल्वे स्टेशन असेल, बाजारपेठा असतील, मॉल किंवा फूड स्ट्रीट असेल, ज्या ठिकाणी संध्याकाळी मोठी गर्दी होते तेथे मोमोजची विक्री अधिक होण्याची मित्रांनो शक्यता असते. या व्यवसायासाठी आवश्यक तुम्हाला परवाने कोणकोणते लागणार आहेत मित्रांनो? कायदेशीर आणि विश्वासार्ह व्यवसायासाठी मित्रांनो तुम्हाला काही परवाने महत्वाचे आहेत. मग ते फेसायचं फूड लायसन असेल, स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथली परवानगी तुम्हाला लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. GSTची नोंदणी व्यवसायाच्या उलाढालीनुसार तुम्हाला लागणार आहे. दुकान आस्थापना नोंदणी तुम्हाला लागू असल्यास तिथे तुम्हाला करावे लागणार आहे. हे परवाने घेतल्यास ग्राहकांचा मित्रांनो विश्वास वाढतो आणि भविष्यात व्यवसाय वाढण्यासाठी अडचणी येत नाही. मित्रांनो, मोमोज किती रुपयांना विकायचे? तर मित्रांनो, किंमत ठरवताना फक्त इतर स्टॉलकडे पाहू नका, या गोष्टींचा विचार करा. कच्चा मालाचा खर्च, गॅस, वीज, दुकान किंवा स्टॉलचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, पॅकेजिंगचा खर्च. या व्यवसायात तुम्हाला नफा किती मिळू शकतो? जर प्लेट मागे तुमचा एकूण खर्च जर 30 रुपये होत असेल साधारणतः आणि तुम्ही एक प्लेट जर 70 रुपयाला विकली तर प्रति प्लेट मागे तुम्हाला 40 रुपये ग्रॉस नफा मिळू शकतो. मित्रांनो, प्रत्यक्ष नफा इतर स्थिर खर्चावर अवलंबून असतो. दररोज
तुम्ही किती कमाई करू शकता या व्यवसायातून. दिवसाला तुम्ही जर मित्रांनो 100 प्लेट्स विकल्या तर एका प्लेट मागे तुम्ही जर 70 रुपये घेतले तर दिवसाचे तुमचे 7,000 एवढा तुमचा उत्पन्न मिळणार आहे तुम्हाला. आणि कच्चा माल, गॅस, पॅकेजिंग, भाडे, इतर खर्च जरी तुम्ही सोडले तर तुम्हाला बऱ्यापैकी नफा राहू शकतो. जर तुम्ही सातत्याने चांगली गुणवत्ता आणि ग्राहक सेवा ठेवली तर विक्री वाढण्याची मोठी शक्यता असते मित्रांनो. फक्त चांगले मोमोज बनवून चालत नाही, ग्राहकांचा अनुभव देखील चांगला तुम्हाला भेटणे आवश्यक आहे. मित्रांनो, स्टॉल नेहमी स्वच्छ ठेवा, ग्राहकांशी हसून बोला, गरम मोमोज सर्व करा, खास लाल चटणी आणि मोमोची गुणवत्ता कायम ठेवा. तुमचे व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल व त्याच्यावर बिझनेस, गुगल बिझनेसवर प्रोफाईलवर उपस्थिती ठेवा. बाय वन गेट वन सारख्या तुम्ही विद्यार्थ्यांना सवलत द्या, कॉम्बो ऑफर द्या, यांसारख्या उपाययोजना राबवा. एका समाधानी ग्राहक 10 नवीन ग्राहक मित्रांनो घेऊन येत असतो. व्यवसायातील सामान्य चुका तुम्ही या व्यवसायात करायच्या नाहीयेत मित्रांनो. मग ते निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरायचा नाहीये, तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, प्रत्येक वेळी वेगळी चव द्यायची नाही. चव मित्रांनो या व्यवसायामध्ये तुम्ही कायम ठेवली पाहिजे. जास्त प्रतीक्षा लागली नाही पाहिजे तुम्हाला ग्राहकांना सर्व करण्यासाठी. तातडीनं तुम्ही गिरायकाला तुमचं सर्व केलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे. खर्चांची नोंदणी ही ठेवलीच पाहिजे मित्रांनो. या चुका टाळल्या तर तुमचा व्यवसाय मित्रांनो अधिक वेगाने वाढू शकतो. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे पैसे लागत नाहीत तर मोठी विचारसरणी लागते मित्रांनो. आजचा छोटा मोमोजचा स्टॉल उद्या तुमच्या स्वतःच्या फूड ब्रँडमध्ये बदलू शकतो. सुरुवात छोटी करा, पण गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांचा विश्वास यावर कधीही तोडजोड करू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्यवसाय मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब. आणि हो मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.